गोडी पण ऐशा नावे देव धरिजे तो भावे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी तुका म्हणी ज्यावे तुका म्हणी ज्यावे सत्कीर्तीने बरवे एर कायती बापुडी कीर अहंकाराची घोडी विठ्ठल यदक्षरं मनाख्ययम् आनन्दं मज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपा लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वज्जन मानस्मरण सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकार निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय मानव जीवनाची इति कर्तव्यता जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत मानवाला जे आयुष्य मिळालेलं असतं त्या आयुष्याचं रूपांतर जीवनामध्ये आणि तेही सामान्य जीवनामध्ये नाही आदर्श जीवनामध्ये कसं करायचं त्याचं वर्म या अभंगामध्ये सांगतात। या पुण्यक्षेत्रामध्ये भगवंताच्या दरबारामध्ये ही पहिल्या प्रथमच कीर्तन सेवा माझ्याकडून थोडासा उशीर झालाय अजिबात तुम्ही काळजी करायची नाही। उशीर जरी झाला तर तुम्ही काळजी करायची नाही। आपण मोठ्या सिटीमध्ये राहणारे पुणे जंक्शनला आपण नेहमी ऐकतो मनमाड से काचीगुड़ा जाने वाली गाड़ी 2 घंटे लेट है इसलिए काचीगुड़ा से खांडवा जाने वाली गाड़ी 4 घंटे लेट है। उशिरा सुरू झालं तर उशिरा संपेल दुसरं काय होणार आहे याच्यापेक्षा आणि त्याची अजिबात काळजी करायची नाही। अजिबात तुम्हाला कोणालाच त्रास नाही टाळी वाजवलीच पाहिजे बसून ऐकलंच पाहिजे तसं अजिबात काही काळजी करायची नाही। कोणाला नाही पटलं उठून गेलं तर अजिबात मला त्याचं वाईट वाटत नाही। बसल्या बसल्या कोणाला वाटलं झोप घ्या बेशक झोपायची कारण प्रमाणे निजल्याने गाता उभारणार आहे उभे राहिलेले झोपले असं काय हरकत आणि मला का काळजी वाटत नाही त्याचं कारण उखळी करे उखळामध्ये सगळ्यांनी काढून कुठून घेतलंच पाहिजे असं कोणी सांगितलंय। एखाद्याला नको वाटत असेल डोळ त्याच्यानंतर सड त्याच्यानंतर गोंडर त्याच्यानंतर टरपत हे जर तुम्हाला राहावंसं वाटत असेल तसंच बिघडलेलं राहू द्या ना मग येथे कोणाची काय बागेले ज्याची त्यांनीच अनहित केली। प्रत्येक वेळेस आपण संत महात्म्याच्या मुखातून ऐकतो भगवंताच्या मुखातून ऐकतो महात्म्यांच्या मुखातून ऐकतो। मानव जीवनाची इति कर्तव्यता मानव जीवनाची इति कर्तव्यता म्हणजे काय काय मिळवलं म्हणजे त्याच्या जीवनाचं सार्थक आहे। जन्म आणि मरण याच्या मध्ये जे तुम्हाला आयुष्य दिलेले हे आयुष्य सामान्यपणानं जगलात तर ती प्रकृती झाली दुसऱ्याला त्रास देऊन जगलात तर ती विकृती झाली आणि दुसऱ्याला सुखी करून जगलात तर ती संस्कृती झाली। विठ्ठल भूक लागणं हे नाथ महाराज प्रकृती अन्नमय कोश भूक लागते भूक लागणं ही प्रकृती झाली पण विनाकारण उपाशी राहणं किंवा विनाकारण जास्त खाणं ही विकृती झाली। आणि शास्त्राप्रमाणे आयुर्वेदामध्ये आता इथं मोठी मोठी मंडळी बसलेली मी काय सांगू लुकमान नावाचा एक हाकीम होता लुकमान त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केल्यानंतर मुसलमान समाजाला समजावून सांगितलं शाकाहाराचं महत्व। शास्त्री महाराज हे विशेष ऐकण्यासारखं मुसलमान माणूस शाकाहाराचं महत्व सांगतोय आपला आयुर्वेद शिकून।
आणि त्याला आश्चर्य वाटलं, काय संस्कृती आहे. हिंदू धर्म ही संस्कृती आहे. धर्माला घातकपणा ही विकृती आहे. दुसऱ्या धर्माचं हनन करायला आपल्याला अजिबात सांगितलेलं नाही. स्वतःच्या धर्माकरता किडा मुंगी पशु पक्षी गुरं ढोर गाई वासरं झाडं झुडपं यांनी सुद्धा आपली संस्कृती सोडलेली नाही. अजिबात नाही. निसर्गाने आपली संस्कृती सोडली नाही. आता तुम्हाला वाटत असेल गैरसमज आहे हा, वापणच उठली, ज्वालामुखीच फुटला, ते सुनामी लाटच आल्या, अमकच काहीच नाही. साधा विचार करा, माणसं जर जनावरांसारखे वागू लागले तर देव कुठपर्यंत सहन करेल, प्रकृती कुठपर्यंत सहन करेल, निसर्ग कुठपर्यंत सहन करेल. निसर्गावर तुम्ही अत्याचार करू लागल्यावर विकृती, माणसाच्या बुद्धिमत्तेची विकृती. त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास केला आणि किती महत्वाचं आहे शाकाहार. जन्मताच महाराज एवढा डोंगरा एवढा पाणी हत्ती पण तो शाकाहारी. तर किती भूक लागल्यानंतर मांसाहार नाही करणार. माणूसच असा विकृत जन्मला ते परमात्म्यानं निर्माण केलेल्या या चांगल्या संशोधनाचं वाटोळ करणारा विचार म्हणजे माणूस. देवाचा सूट घेणारा म्हणजे माणूस. ज्याच्या करता निर्माण केला ते करीतच नाही. मग काही लोक म्हणले हो सगळं सोडा, गंधन बुके लावा, माळ घाला, टाळ वाजवीत बसा, एवढंच करीत बसा. असं आमच्या संतांनी कधीच सांगितलेलं नाही. आमच्या भगवंतानं कधीच सांगितलेलं नाही. आमच्या पुराणानं कधीच सांगितलेलं नाही. आमच्या वेदानं उपनिषदानं कधीच सांगितलेलं नाही. आमची भगवद्गीता सांगते स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः. तुम्हाला सगळं सोडायला नाही सांगितलं, पण करत असताना काय करावं, कर्म करत असताना, जीवन जगत असताना काय करावं, कसं जगावं, कोणतं जगणं महत्वाचं, कोणत्या जगण्याला महत्व आहे. जगणाऱ्या, जन्माला येऊन जगून मरणाऱ्या मानवाचे आमच्या तुकोबारायनं 3 प्रकार केलेले आहेत. प्रकाराचे 3 सत्वगुण एक प्रकार, रजोगुण एक प्रकार, तमोगुण एक प्रकार. पण हा वेगळा प्रकार. पहिला प्रकार आहे तो माणूस म्हणून जन्माला आला, मग त्याच्यातून जनावरात काही फरक नाही. मग का असं झालं? भगवंतानं या 84 लक्ष योनीचे साचे तयार केले. साचे भगवंताला वाटलं माणसं हा आपला अंश असल्यामुळे ते जास्त निर्माण करावे. पण पंचायत अशी झाली, मानवाचे साचे झाले कमी, जनावराचे साचे झाले जास्त. देव म्हणला असं होऊन जमत. मानवाचे साचे जास्त पाहिजे. पंचमहाभूतापासूनच निर्माण सगळे झालेले, किडा मुंगी पशु पक्षी गुरं ढोरं गाय सगळे 84 लक्ष योनी हे सगळे परमात्म्याचेच अंश आहेत. पण मानवाचे जास्त व्हायला पाहिजे म्हणून मानवाचे साचे जास्त तयार करायला सांगितले. आणि बेसमेंट मानवाचं संपलं. जे करायचं होतं हे माझ्यापेक्षा जास्त महिला मंडळीला लक्षात येईल. करंज्या करत असताना बाकुर संपला,
करंजामध्ये घालायचं जे असतं ना त्याला भाकर म्हणतात, ते संपला आणि कणिक तशीच राहिली. आता काय करावं, दुसरा तर भाकर नाही. मग म्हणले सोपं, बारीक बारीक चिमट्या करा आणि चपात्या म्हणून पुऱ्या म्हणून खाऊ द्या हे करायला. तसं देवानं विचार केला, मानवाचे साचे शिल्लक राहिले, मानवाचं बेसमेंट संपलं. मग जनावरांचं बेसमेंट मानवाच्या साच्यात घातलं आणि ती पैदा केली. कुत्र्याचे बेसमेंट होतं ते एकात घातलं. शरीर मानवाचं पण सगळे गुणधर्म कुत्र्याचे. हे मी सांगतो म्हणून गैरसमज करून घेऊ नका. नाही नाही नाही, अजिबात नेहमी ऐकत जा. कीर्तनकार हा स्वतः मी म्हणतो असं कधीच म्हणत नाही. त्यावेळेस तो उभा राहतो, त्यावेळेस तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, जनी म्हणे, नामा म्हणे, संत म्हणे, ते सांगतो म्हणून तुम्ही ऐका. उद्या केशव उखळीकर म्हणे म्हणल्यानंतर तुम्ही उठून मारता. नाही नाही जमणार ते. हा, काही लोक म्हणतील कशावर, उग प्रमाणाकडे बघा. पोस नाही पाय चारी, मनुष्य परी कुत्री ती. मग माणसं असून कुत्रे का? हे बेसमेंट तिकडचं आहे ना, तिकडचं बेसमेंट मानवाच्या साच्यात लागतं. वरून दिसायला मानवासारखं पण मधलं दुसरंच आहे ना. उपरशी तो खूप बरी, अंदर गिरा म्हणजे. आणि इथंच घोळ झालाय सगळा. ज्ञानोपारायण किती बारकाईनं सगळ्या जगामध्ये सगळ्या संतांनी सांगितल्यावर सगळ्या जगाने संतांना वेड समजलं. संसार दुःख मूळ, दुःख बांधवडी संसार, संसार सागर भाऊ दुःखाचे मूळ, हे सगळं वर्णन ऐकल्यानंतर सगळं जग वेडन हे संत शहाणे का? अरे हे जर दुःख रूप असते तर सगळे कशाला त्याच्यात गुंतले असते? ज्ञानोपारायण का धोका झाला त्याचं काय सुंदर वर्णन करतात अप्पा. जे गावीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय असता लागी, दुःख लेवोनी सुखाची अंगी सळीत जगा. दुःखानं सुखाचं अंग टोपडं घातलं म्हणून जग सुख म्हणून त्याला धरीत बसलं. ते होतं दुःख, पण वरून अंग टोपडं होतं सुखाचं. तसा गोळ झाला. शरीर मानवाचं पण मधलं बेसमेंट कुत्र्याचं. कधी कधी शरीर मानवाचं, मधलं गाढवाचं. कसं ओळखावं? नाथ महाराजांच्या ओवीकडे चला म्हणजे लक्षात येईल, भागवताकडे चला लक्षात येईल. नरदेह परम पावन, पावोनी नसादी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्ध बजान पुच्छे बीन दुपाई. त्यांनी सांगितलं, मी नाही सांगितलं. काही लोक म्हणजे मग आम्ही जगावं कसं? सोपं सांगितलेले. तुम्हाला जगायचं, आम्ही कसं जगावं?
सगळ्याच माणसाची सत्कीर्ती असते का? पेपर मध्ये नाव छापून आलं म्हणजे सत्कीर्ती का? ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं माऊलीचं जीवन चरित्र एकानं माऊलीच्या फोटोसहित छापलं. त्याच्या दुसऱ्या पानावरच खूप प्रसिद्ध चंदन तस्कर वीरप्पन याला अटक, त्याचा एक फोटो होता, त्याचं एक चरित्र होतं. किती लोकाला मारलं त्याने, किती हत्ती मारली, किती हस्तिदंत चोरले, जंगलामध्ये काय काय केलं. मग त्यांच्या पार्टीनं म्हणावंच काय, इकडे रामचा वीरप्पन दोघे सारखेच. अहिल्या द्रौपदी सीता कारण त्याच्यात माझी बायको धरण त्यांच्या तुलनेमध्ये नाव असलं म्हणून नाही महाराज. सत्कीर्ती शब्द आहे, नुसती कीर्ती नाही. कीर्ती हा एक प्रकार, सत्कीर्ती हा दुसरा प्रकार आणि अपकीर्ती हा तिसरा प्रकार. काय लोक म्हणतील प्रत्येक जीव जन्माला आलेला मारणारच आहे ना, मग कसं ओळखावतो सत्कीर्तीनं मेलाय का अपकीर्तीनं मेलाय का समान? हे पहा, जो जन्माला त्याची काळजी नाही, जो मेला त्याची गणती नाही, फक्त त्याचं रेशन कार्डावरचं नाव गेलं आणि मतदार यादीतलं नाव संपलं, असा जो जगतो त्याचं सामान्य जीवन. जो गेल्यानंतर संपूर्ण जग हळहळ करतं, दुःख मानतं, आमच्या गावातला ऐश्वर्य गेलं, माणुसकी गेली, आता आम्ही उघडे पडलो, असं ज्याच्याबद्दल वाटतं तो सत्कीर्तीचा. आणि जो गेल्यानंतर अख्खा गाव खुश होतो, गावातली कीड गेली, गावातली पिढा गेली, बाबा आमचं गाव आता सुखानं चार घास खात. ते लोक म्हणजे कसं, काही काही माणसं महाराज, संतांचं जीवन म्हणजे सुई दोऱ्यासारखं असतं, कुठंही फाटलेलं जोडीत राहतं. आणि अशा दुष्टाचं जीवन हे कात्रीसारखं असतं, कुठेही ते बारीत राहत. एका गावामध्ये असाच एक माणूस होता, त्याचं बोलणं म्हणजे महाराज, बोललं त्यानं की भांडणच लागायचं. हे तुम्हाला प्रमाण पाठे की नाही भजनी मंडळीला, पण हे स्वतंत्र गाथ्यातले बरं का, इति केशव वाच, सहज बोलणे भांडणे लावणे. सख्खे भाऊ भाऊ एका जीवानं राहणार. माऊली का उग बेजार होता, या बसा 2 मिनिट या, बाबू थोडी का नाही नका, जायचंय थोडस काम आहे. इतकी बेजारी करून घेता तुम्ही. तुमचे मोठे भाऊ कुठे गेले? ते गाडी घेऊन पुण्यात गेले, कमाल, ते गाडीमध्ये फिरत राहते, तुम्ही उन्हाताना शेतात बेजार होता, कसा काळा ठिक्कर चेहरा पडलाय. एवढं काही वारानं बोललं की त्या भावाला वाटतं हे माझ्याकडलं आहे, माझा भाऊ माझ्या विरोधात आहे, तो गाडीत एअर कंडिशन गाडीमध्ये फिरतो, कसा थाटात राहतो, आणि मी शेतात काम करतो, लगेच संध्याकाळी आल्यावर वाटण्या करा. इतके दिवस व्यवस्थित चाललेल्या वाटण्या का झाल्या? त्याच्या बोलण्या. जावा जावा एक मनानं गोकुळासारखं. कोणी लेकरायला आंघोळी घालायचे, कोणी कपडे घालायचे, कोणी डबे भरून द्यायचे, कोणी काय करायचं, येणं यायचं. पोरी माझ्या बाबाने किती नादात वाढलेलं, पण कधी आलं तर तू स्वयंपाकघरात लाल रुंद डोळे होतात, सारखं स्वयंपाक तुझी जाऊन नुसते लटून फिरत राहते. लगेच वाटणे, एक दोन्ही टाइमचा स्वयंपाक मी करणार नाही, जावा जावा वाटून घे. मी म्हणतो काय हरकत नाही. असला एकुलता एक मुलगा आणि बाप यांच्यात भांडणं लावून काय उपयोग आहे का? कारण बापे जोडलेले का, बापाचं सगळं लेकालाच एकटाच असल्यावर वनमॅच. पण त्याच्या भांडणं लावायचे, त्याला म्हणायची काय कमाल आहे, उद्या पाडवाय खाली ज्यूस वीस पाजवा, कमाल आहे तुमची. नाही पैसेच नाही, बसा बोलत काय करायची इस्टेट आहे. एवढी इस्टेट असून आहे का तुझ्या नावचं काही? 7-12वर म्हाताऱ्याचं नाव, बँकेमध्ये म्हाताऱ्याचं नाव, सगळं म्हाताऱ्याचं नाव. तुम्ही नुसते पोर असून काही उपयोग नाही. तुमचं जीवन म्हणजे साध्या बोटासारखं, त्याचा काहीच उपयोग नाही. काही असं ना आपला आपला काय जीवन. एवढी इस्टेट पण आहे का तुझ्या हातात? काही हातात बाजारात निघे गेल्या बाजारात लगेच ते पोराला
वाटतं खरंच मी एवढा मोठा झालो, लेकरं बाळ झाले आणि तरी पप्पा माझ्या हातात काय देत नाही, काहीतरी आपला आपला कारभार असा. ते लगेच तो मग बसतो, बापाला भांगूनच देतो, माझं तरी द्या, तुमचं माझं. आता हे सगळं त्या बापाचं त्यालाच होणार आहे, पण ते काहीच नाही. आणि त्या बापाला काय सांगायचं, पोराकडे लक्ष ठेवावं. आता आमचा सांगण्याचा अधिकार नाही, पण पोराकडे लक्ष ठेवावं. परवा दिवशी धाब्यावर पडलो, काही सांगायची गरज आहे का? बापाला माहित नसेल का हे काय करतंय पोरग? बाप रागामध्ये बरंच झालं मी काही केलं आणि त्याच्या हातात गेलं नाही, लगे पोरग तो म्हणून हो लेकर बाळ तुम्ही वेळेवर आमचा सातबार नाही, आमचा हिस्सा वाटून द्या, तुम्ही अर्ध घ्या द्या. सगळं मालक असून अर्ध्यात होऊ शकते, सगळं मिळायचं पण अर्ध्यात का घ्यायचं बोलणं. जाऊ दे होते बाप लेख तरी त्याला स्वतंत्र वाटलं, ह्याला स्वतंत्र वाटलं, नवरा बायको काय वाटणे उगं जाता जाता महाराज त्यानं सांगितलं अण्णा घरी चालत का? हो. मग एवढी भाजीपाल्याची पिशवी द्या आणि मी सोमवार सोडायला येतो म्हणून सांगा आणि मी जरा जाऊन येतो, थोडं काम आहे. आता फक्त तुका म्हणे मज झाली दिलेली पिशवी घरी द्यायची, फक्त सांगायचं ना सोमवार सोडायला अण्णा येणार आहे, बस एवढं सांगायचं. वहिनी भाजीपाल्याची पिशवी दिली, स्वयंपाक करून ठेवायला सांगितलंय आणि ते गेले बाबा आणि त्यांच्याबरोबर दुसरीच बाई होती. आता मला सांगा, इमानदारीनं सांगा, त्या बाईला खरं असो की खोटं असो, नुसत्या बोलण्यावरून त्या बाईला चैन पडेल, लगेच तिच्या मनामध्ये विकृत भावना. तरी मी म्हणते घरात पाहिल्यासारखं नाही, मला बघत सुद्धा नाही, मी तिकडं फोन करते, बोलू लागलं तर मी फोन करायच्या तेच फोन बरोबर पुन्हा बोलतो, असं ठेवते तर काय करा, काय झालं असेल, बाहेरचा नाद लागला असेल का? तिच्या मनात शनिवार येतो. हे बेजार होत आल्याबरोबर मला सकाळपासून चहा नाही, काही नाही, नाश्ता नाही, सोमवार सोडला नाही, भूक लागली, वाट बरं. लगेच बाई म्हणते जिला फटफटीवर घेऊन फिरला तिला तुला कोणी सांगितलं? मला सगळं सांगितलं अण्णाला बोलून घेतलं का? सहज म्हणलं सहज बघितलं धिंगाणा म्हणून सहज बोलत नाही. लोक म्हणले चांगल्या मौतीनं मरणार नाही. अरे जगाचा तळता अगं दुसऱ्याचं सुख तुला देखवत नाही ना, चांगल्या मौतीनं मरणार नाही. देवानं तुला मागं पडी पाठीपोटी नाही कोणी नाही ठेवलं, सगळ्याच्या मुंड्यामुळे एवढी इस्टेट कमवली, पण काही उपयोगाला येणार नाही. आणि शेवट आम्हालाच आहे. ते माणूस एवढं जिद्दी होत ना, ते म्हणला मेल्यावर सुद्धा 25 जणांना हातकडे घाली म्हणले. ते म्हणजे मेल्यावर आम्हालाच बघायचं नाही, तुझं तर कोणी नाही. बघू काही दिवस गेले, तो थकला, आजारी पडला. त्याने विचार केला या दुखण्यातून मी उठत नाही. लगेच त्यानं दौडी दिली, गावातल्या सगळ्याला, स्त्री पुरुष आबाल वृद्ध लहान थोर सगळ्याला बोलून घेतलं, सगळ्याच्या पाया पडलं. चुकलं माझं, डोळ्यावर अश्रूच्या धारा, पश्चाताप झाला. कसं मी वागलो वाईट, मला आता पश्चाताप वाटला. आता काय करू मी, स्वतःवर त्याला काय करा? पण एक बाबा, मी तुम्हाला त्रास दिला म्हणून एकच विनंती, माझ्यासारख्याच मेल्यावर मड आपल्या मुसलमानात जाळू नका. लोक म्हणले का? स्वभाव म्हणले का? तिथे गेल्यावर सुद्धा गप राहणार नाही, मड्याची बुधाची वाट, त्याच्यामुळं दुसऱ्याच्या मुसलमानात जाळा. आणि ज्याला माझ्यामुळं त्रास झालाय त्याच्या खानदानाची कुलदेवतेची शपथ आहे, त्याला 5-5 खेटर मारा असं म्हणला. सगळ्यांच्या पाया पडला, घरात गेला, दरवाजा लावून. तसंच मेलं ते कोणाड्यात पाय ठेवून. बाबा बरोबर आहे का? सांगत होते आमचे गुरुवर आहेत, सांगायचे कोणाड्यात पाय ठेवून मेलं. 2 दिवस दिसलं नाही, आलं म्हणजे बाहेर दिसलं नाही, गेलं का काय? सोन्यातून माणूस सोडलं, पोरग दरवाजा उघडला तर हे कोणाड्यात पाय ठेवून. मग आता असल्या माणसाला जगाला त्रास देणार, हरिपाठ बनवलं, विष्णू सहस्रनाम, टाळ दिंडी घेऊन, अरे गुंडाळा कपडा वाचा, पाणी सलामली तिंडी घेऊन. मग त्याच्या नात्यात कोण नसल्यामुळे गावातले 4 उठले, त्यांनी खंदा दिला. एक जणांना अग्नी घेतला, खंदा दिला, पाणी ओतलं, कपडा गुंडाळा आणि तिंडीवर झोपलो, ते पाय वर टाकले, पाय खाली करा, माझे पाय खाली केले की अरे बसून कसं घ्यायचं याला? झोप म्हणले, मला काय बसून येते का?
बरोबर इथंच बेजार करायचं माणसं होते महाराज. संजय पाटील लगेच पाय वगैरे टाकली वाटून कमी चला दुसऱ्याच्या मसनात दुसऱ्याच्या मसनात दिलं तिकडच्या रोपाला मला ते काठ्या पुराडी तिकडं जायचं. तुमच्या गावाला मसन वाटत नाही का? नाही हे लई दलिंदर तुमचं दलिंदर आमच्या गावात या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात शोभायात्रा निघाली. 11:30 वाजले. ते खंदेकरी ते अग्निवाला म्हणला स्वतःचे लेकरं आम्ही घेत नाही पण त्याच्या माणसं पाप हृदयाला खंदा दिला. ते अग्निवाला म्हणला विनाकारण कसा काय संबंध आहे माझा. 12 गावच्या शिवेवर त्याला टेकवलं. ही सगळ्याची शिव आहे ना म्हणला. इथं तर कोणा एका गावाचा हक्क नाही. ते म्हणले जाण्याचं कुठे अगोदर ह्याला आणू दे म्हणजे कोणाला ते मड्याला ते असं टेकवलं. आणि जे अग्नी घेतलेला होता त्याला म्हणा माझा पहिला नंबर मी अग्नी घेऊन फिरायला म्हणला उघडा काढणे खेटून खन खन बाबा सकाळपासून खंदे दुसरा खंदेकरी तिसरा खंदेकरी. मला शंका येते हो त्या मड्याला लागतं का? आमच्या परळीकडे लागत नाही. इकडं कसं आहे मला माहिती. इकडं माझ्या ओळखीचे नाही मडे. कशा करता सांगतो. मड्या पुढे बसून माणसं रडतात. हे खरं रडणं असतं का खोटं रडणं असतं? पण आमच्या संतांनी शब्द सांगितले चालविती व्यवहार सत्य म्हणून. आणि ते नाही रडलं तर बरं वाटत नाही म्हणून पद्धतशीर माणसं घरातले माणसं नाही तर लोकांना वाटत बरं झालं. आता प्रेम असल्यावरच रडू येईल. प्रेमच नसेल तर रडू कसे? नाही असू आणि माया नसेल तर असू येत नाही. पण बायका इतक्या हुशार. एक मिरची घ्यायची ना अशी चुरगळायची डोळ्याला टळ पाणी आणि पुढे बसून कसे गेला सोडू आम्ही कुणाकडे बघून जगा हातच कसं गेला अर्ध्यावरती डाव पडला अजून एक काढली कसं व्हायचं. तुम्ही गेला कसे डोळे लावून बसला. एकदा तरी डोळे उघडून बघा की कोणाच्या भरोश्यावर मी जगू. एकदा तरी मला बोला की अशी बायको म्हणून रडत असताना त्याला खटकन डोळे उघडले आणि चालायचं का म्हणलं तर त्या मड्यानं बायको अशी रडून बोलत असताना असे डोळे केले चालायचं जवळ थांबत. महाराज काय माणसं हुशार आहेत. देव सुद्धा तुमच्या बुद्धिमत्तेला महाराज कसोटीला कमी पडणार. अजून तरी मड कुठं हात पाय हलवत नाही डोळा इकडं तिकडं करत नाही कोणाला काही बोलत नाही तरी त्याला बांधते. आणि वळवळ करणाऱ्या माणसाला बांधायला पाहिजे त्याला मोकळं सोडतो. कमाल वाटतो. पेपरमध्ये एक जोक आला होता शास्त्री. एक फुल पेलेलं माणूस झोकांडे खात निघाला आणि त्याच्या त्या झोकांडे बघितल्यावर कुत्रे त्याच्या मागं लागले. कुत्रे मागं लागल्यावर ते मी डॅशिंग बाजू भुकायला का वाघाला भेटून तुम्ही भुकायला का एका दगडात जीव घेतो म्हणला. आणि 20 गडातल्यावर त्याला दगड दिसतात. रस्त्याच्या कडेला बाणे 25 किलोमीटर असं लिहिलेला दगड दिसतो आणि ते नदी उचलू लागले. आता ते रवल्याला दगड निघत ते दगड उचलू लागला. कुत्रे भुंकू लागले आणि विजा पडकू लागला. आणि एकदम म्हणला म्हणला या लोकांची. कुत्रे मोत्रे मोकळे सोडले दगड बांधून टाकले आणि आमची फजिती बघण्याकरता फ्लॅश कॅमेराने फोटो काढले. आता त्या गावच्याला काय म्हणायचं मला सांगा. हे न पिता माणसं जे नाटक करतात प्रेमाचं न पिता नाटक करतात हे रडण्याचं. जास्त नाही सांगत. माझी आई वारली आणि 5 मावश्या आल्या 1 वर्षानंतर मला भेटायला.
वर्षानंतर माझ्या जीवनात 73ला मी आयुष्यातलं पहिलं मड बघितलं. मला मोठ्या माणसा मार खाल्ला मी, पण संस्थेमध्ये निरोप कोणी दिलं की संस्थेत निरोप यायचा आमच्या तुला करायचं म्हणजे ज्ञान आता काय करा मला नको वाटायचं. मी लपून बसायचं म्हणजे मला माझ्या आयुष्यात मी कधी महाराज आणि कोणी आलं नाही. 1 वर्षानंतर प्रथम वर्ष श्राद्धाला मावशी आल्यानंतर उतरल्याबरोबर ज्या रडू लागले त्या रडत असताना मी प्रत्येकीच्या कपाळाकडे बघत होतो. यांचं तो कोणी मेलं नाही, कपाळाला कुंकू दिसतं का रडत. बरं माझ्या घराला पण रडत असताना मला लक्षातच येईल मनातून त्यांनी रडत असताना मला रडू आलं. मी म्हणायचं आलेलं जातच असतंय त्याचं काय विचार करायचा. मला वाटलं त्यांचंच कोणी गेलं हातपाय तोंड धुणं झालं बसले चहा पिता पिता मी हळूच एका मावशीला विचारलं कोण गेलं. तुझी मा 1 वर्ष झालं आता म्हणून काय तसं काही माणसं प्रेमाचं नाटक करतात, काही माणसं आत्मीयतेचं नाटक करतात. वास्तविक हे खरंय का. तसं त्या मढ्याबरोबर विरोधाचं नाटक केलं आणि माणसं त्याला मारू लागली, त्याला काहीच लागत नाही. पण यांनी आपली हौस करून घेतली. कशा सकाळपासून फिरता खनखन इतक्यामध्ये DSPची गाडी, पोलीस कॉन्स्टेबल, 2 मोठ्या निळ्या गाड्या सायरन वाजवितच होत्या आणि ते गडबड गोंधळ बघितल्याबरोबर DSP सांगितलं उदार क्या चढ रहा देखो. ती पोलीसची गाडी आल्याबरोबर हे जे हानीत होतं ना बाबा मला पोलिसांनी खूप खाली टाकला, ते पडला पाळला, ते पायात जाईल, ते सगळं बघितलं होता. या खून हो गया. आता खून कत्तल भांडण म्हणल्यावर त्यांची सुगीच घेऊ लगेच उतरले. सगळं बघितलं. कोण कोण मारणे मला. गावातली सगळी प्रतिष्ठित माणसं लागली साहेब आम्ही नाही मारलं, हे मडच होतं, मेलेलंच होतं. साहेबांनी एकच प्रश्न विचारला आज तक मुर्दे को किसी ने मारा है क्या. पाप्यातला पापी दुर्योधन असला, पाप्यातला पापी रावण असला, सुवेळा पर्वताच्या पायथ्याशी रावण पडला, पुन्हा कोणी लाथा घातल्या का नाही ना. मग मुर्द्याला असं कोणी मारलं का. सगळे म्हणले नाही. मग हे जिवंत होतो तुम्ही नाही हो. आता ते पंचनामा पोस्टमार्टम झाल्यानंतर तो निर्दोष सुटली ही गोष्ट बरोबर आहे, पण हातकड्या लागल्या नाही. ते म्हणले मेल्यावर सुद्धा हातकड्या लागल्या. आता मला सांगा याचं जीवन गेल्यानंतर हा मेल्यानंतर याच्या जगण्याला याच्या जीवनाला सार्थकी जीवन म्हणतात का, सत्कीर्तीचं जीवन म्हणतात का. आमच्या मनीनं मग सांगितलं मन जी असते ती तयार होत असताना शुद्ध शब्द अनुभवाचे बोल असतात. मरावे बरी कीर्ती रूपी गुरा. आणि हा आज अभंग घेण्याचं कारण सांगतो. वास्तविक मी येता ठरवतो सोडीला संसार हा अभंग घ्यावा, पण पुन्हा बदल का केला त्याचं कारण सांगतो. आज शंभूराजे धर्मवीर शंभूराजे यांचा बलिदान दिने बाबा. अरे डोळ्यामध्ये सळ्या खुपसल्यानंतर हाल हाल करून मारल्यानंतर तिळतिळ करून मारल्यानंतर साखळ दंडाला धरून मारल्यानंतर हुस केलं नाही ज्या पठ्यानं, ज्याने आपला धर्म सोडला नाही, त्या शिवछत्रपतीच्या लाडक्या शंभूराजाचा आज बलिदान देणे. आणि आपण आपले हिंदू धर्म संस्कृतीचे माणसं इतके दुर्दैवित म्हणून सर्वात सुरुवातीला संस्कृती प्रकृती आणि विकृती हा शब्द जे उच्चारला त्याचं कारण त्या बलिदानाला आपण विसरून गेलो. म्हणून शब्द जरा याद करो कुर्बानी. ज्यांनी आपलं जीवन या देशाकरता या धर्माकरता खलास केलं त्यांचं जीवन पहा, ते आदर्श जीवन असतं. आज आम्हाला क्षेत्र वडू म्हणून माहित नाही संभाजी राजाचे समाधी कुठे आणि उदासीन आहे धर्माच्या बाबतीत. आम्हाला फक्त जगायचं कळतं, ही फक्त प्रकृती कळते.
दुसऱ्याचं वाटोळ करावं ही विकृती कळते, पण जगामध्ये अजरामर कीर्ती राहावी ही संस्कृती आपल्याला कळत नाही. म्हणून माझ्या शंभू राजानं आपलं जीवन धर्म करतात नेहमी आपली चर्चा होते. आपल्याला सांगण्यात येतं, औरंगजेबानं सांगितलं, शंभू राजे हम आप संभाजी राजे हम तुम्हें छोड़ देते हैं लेकिन मुस्लिम बन जाओ, मुस्लिम बन जाओ. त्यांनी सांगितलं, आता आम्हाला जे शाळेत शिकवण्यात येतं हा विकृत इतिहास आहे, हा इंग्रजांनी विकृत केलेला इतिहास आहे. कोणी जर म्हणत असं की संभाजीराजे त्यावेळेस म्हणले, औरंगजेबा तुझी मुलगी देत असतील तर मी मुसलमान व्हायला तयार आहे, माझ्या शंभूराजाच्या तोंडून हा शब्द कधीच गेला नसेल. अरे दिल्लीचं तख्त जरी मिळालं तरी धर्म सोडणार नाही. स्वधर्मी निधनम श्रेय परधर्म. माझ्या शंभू राजानं संस्कृत शिकलेलं 3 वर्ष ते काशीमध्ये होते. त्र्यंबक पंथाकडे 3 वर्ष एका ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतीकडे आले, ते तिकडे होते. अति बुद्धिमान, अति धाडसी, धैर्यवान, चुकून सुद्धा नाही म्हणले, मरण पत्करलं पण धर्म सोडला नाही. आणि म्हणून त्यांची कीर्ती अजरामर राहते. कीर्ती उत्तम राहण्याकरता जन्म मरण संपवावं लागतं. आणि ज्यांनी परमात्मा आपलासा करून जन्म मरण संपवतो त्यांची मागं उत्तम कीर्ती राहते. स्तुती पराव्या मुखे रुचिकर कीर्तिवान कौतुक झालेलं जगाला आवडतं, लहान लेकराला आवडतं, जनावराला आवडतं, कोणालाही आवडतं. मग कीर्ती कोणाला आवडत नाही. लाखो रुपये देतात, 1000 रुपये देतात, इतकं झिजतात माणसं कशा करतात. मागं कीर्ती शिल्लक राहावं, उत्तम कीर्ती शिल्लक राहावं, सत्कीर्ती शिल्लक राहावं. मग सत्कीर्ती काय केल्यावर राहते त्याचं वर्म आमच्या तुकोबारायनं सांगितलेले. महत्वाने वर्म सांगितलंय. तुम्हाला कीर्ती मागणे आवडते ना, एकाच गावात नाही, उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिला. तुका निगाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. उभारीला ध्वज तीही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती ज्याची. मग देव चित्ती राहिल्यावर जर उत्तम कीर्ती उभय लोकांमध्ये राहते तर देव मिळवण्याकरता प्रयत्न करत नसतील का लोक? कितीतरी कितीतरी. पण मिळाला का? काय मिळव करायचे शब्द. नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्यान पवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली अडफाटा. योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. नाना प्रकारचे साधन करून बघितले, देव नाही सापडला. मग देव मिळतच नाही का? काय केल्यावर मिळतो त्याचं वर्णन अभंगाच्या 30.
सत्कीर्ती पाहिजे, उत्तम कीर्ती पाहिजे, देव मिळवा. देव सापडत नाही. काय शब्द आहे? मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, मनोनिया माप भक्ती केले, भक्तीची मापे मोजितो अनंत, इतरांनी तत्वता न मोजवे. तुम्ही नामचिंतनाचा पण करा. पण ऐशा नावे देव धरी जेतो भावे. भावनेनं नामचिंतनाद्वारे देव धरता येतो. म्हणून भावेन देवो वशमानयंती. भाव बळे आकळे, एरवी नाकळे. भावे बिन देव न कळे निसंदे. देवा कारणे भाव तस्मा काही न लगे एक भावची कारण. काहीच लागत नाही. भाव आणि तो भाव नामावर. पण ऐशा नावे देव धरीचे तो भावी. नावावर विश्वास ठेवा. नामचिंतनावर. नामचिंतनावर का विश्वास ठेवायचा? दुसऱ्या साधनाद्वारे देव का मिळत नाही? नामचिंतनानच कसा मिळतो? ज्ञानोबाराय जीवनात कधी खोटं बोलले नाही. त्यांनी स्पष्ट सांगितले, भगवत प्राप्ती करता नामचिंतनाशिवाय दुसरं साधनच नाही. नामचिंतनच. दगडावर नाव पडलं तर दगड बुडू दिला नाही, वाया जाऊ दिलं नाही. माणसानं भजन केल्यावर काय वाया जाईल का? हे आजच नाही. काही माणसं म्हणले महाराज दुसरं काही सांगायचं, ते भजन करायचं सांगत जाऊ. तो दुसरं काय सांगा? मला सांगा. खिशे कापायचं सांगू? जाता शब्द चांगलं कोणाच्या ते घेऊन जायचं सांगू? कसं काय? नामचिंतनाशिवाय दुसरं साधनच नसल्यावर दुसरं सांगू? ही आज नाही तक्रार, 750 वर्षापूर्वीच गाणं. देवा आम्हाला माहिती नामचिंतन चांगले, पण आमचं मन त्या ठिकाणी रमत नाही. त्या काय करा? अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. माझे केशव
देवा मन माझे केशवा कावारी का घेऊ वाटत नाही. जमलेल्या लोकांपैकी सांगतो, बघायचं का नमुना तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला त्याच्या 2-3 बायाने महाराज टाळी वाजवली पण विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने. कीर्तन संपल्यानंतर मी त्यांना विचारलं, तेव्हा आमच्या नवऱ्याचं नाव विठ्ठलराव. आता नवऱ्याचं नाव विठ्ठलराव असल्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणायला काही वावड आहे का. विठोबरमय भजन झालं. पुरुषापैकी पुष्कळ जण विठोबा एवढंच म्हणायचे थांबायचे. पुढे तुमच्या ते परीक्षेमध्ये काय असते फिलिंग द ब्लँक्स का रिकाम्यासारखं गाळलेल्यासारखं तितकं गाळूनच टाकायचं विठोबा. आम्ही रुक्माई म्हणून आमच्या मिसेसचं नाव विशेष, विशेषचं नाव रुक्माई जर असेल तर विठोबा रुक्माई म्हणू नये का. बघितलं रामकथेमध्ये लोक म्हणायचे राजा रामा रामा राम सीता राम राम राम. एखादं राम राम म्हणायचं पण सीता म्हणलं की तितकं सोडायचं. माझ्या भागवतामध्ये बघितलं गोपाला गोपाला रे देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. एक बाई मारवाड्याची पुढे बसून जोरजोरात टाळ्या वाजवू लागली, पण देवकी नंदन एवढा शब्द तिनं गाळायचं. मी म्हणलं काकी बॅन भजन कोणी करू, सगळं बोलू सगळं बोलू. देवकी नंदन कसं काय बोलू. ती शेजारची म्हणली तिच्या नवऱ्याचं नाव देवकी नंदन कसं म्हणली. मी म्हणलं तसं जमत नाही. देवाचं नाव अगोदर आहे का नवऱ्याचं नाव अगोदर आहे. नवऱ्याचं नाव देवाला आहे का देवाचं नाव नवऱ्याला आहे. विठ्ठल अगोदर आहे का नवऱ्याचं विठ्ठल नाव पुन्हा ठेवलंय. ती म्हणली मग माझ्या पद्धतीनं म्हणे. मी म्हणलं चल तुझ्या पद्धतीनं म्हण, कारण परवानगी दिली नाही. येईल तसा बोल, मग जसं येईल तसं तुम्हाला नाही का जसं येईल तसं. आणि त्या बाईनं म्हणायला सुरुवात केली मग गोपाला गोपाला पिंट्याचे पप्पा. आता ती नवऱ्याला पिंट्याचे पप्पा म्हणजे पिंट्याचे पप्पा म्हणजे देवकी नंदन होईल का. वेळेचाच बाजार. नामचिंतनाबद्दल ही भावना नाही, ही नामचिंतनाची टिंगल होईल. हा म्हणून शब्द आहे का माझ्या पद्धतीने भजन ते ओंगळवाने नरका झाली चुकेनं. त्या भजनामध्ये जर अशी विकृती असेल तर भजन करून सुद्धा नरकाला का जावं लागतं, ही विकृती म्हणून. हा काही माणसं म्हणजे मग महाराज पण अरे त्या नामचिंतनाचा पण कसा करावा. एक दोन उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. माझ्या प्रल्हादाला गर्भात असताना नामचिंतनाचा उपदेश झाला. आज लेकर जे नामस्मरणाकडे ओढ येत नाही त्याचं कारण हे गरोदर असलेली ती बाई कधी कीर्तनाला नाही, भजनाला नाही, प्रवचनाला नाही, ज्ञानेश्वरी पारायणाला नाही, हरिपाठाला नाही, रामायणाला नाही, कृष्ण कथेला नाही, भाग कशालाच नाही. असं पोट घेऊन कसं मग सारखं ती नाहार काय म्हणला, मानसी काय म्हणली, तुलसी काय म्हणली, बस घर घर की कहाणी. बिन फेरे हम तेरे सास बिन ससुरा. पागल पागल झाल्या महाराज बाया. जेवायला दुपारी नवरा आला, सिरियल चालू आहे, जसं काही हिची परीक्षाच आहे. त्याच्यातला प्रश्न आला की ही नरकाला जाईल. सारखं टीव्ही पुढे चटणी कशात आहे तिथंच बघा ना. मला उठायचं बरं जाहिरात आल्या होते बरं. ते बी हुशार लोक आहेत महाराज. मधून मधून उठण्याकरता मध्ये जाहिरात, बाकी की कहाणी ब्रेक केला आणि मग तेवढ्या वेळात लगेच काय खायचं की पुन्हा लगेच आई सुरू झालं लगेच. कीर्तन भजन कधी लक्षपूर्वक ऐकणार नाही. या बाईला नामस्मरण कसं ऐकायला मिळालं. ज्यावेळेस हिरण्यकश्यपून आपल्या सामर्थ्याच्या जोरावर वरदान प्राप्त केल्यानंतर त्रैलोक्य पादाक्रांत केलं, 21 स्वर्ग जिंकले, सप्तखंड पृथ्वी जिंकली, वनवासात जाऊ लागले, 33 कोटी देव वनावनात फिरू लागले. आणि लक्षात ठेवा, मी नेहमी सांगतो
जे नेहमी वनात राहतात, ज्यांनी पहिलंच आपलं जीवन व्रतामध्ये घालवलंय, त्याला वनवासाचं दुःख वाटत नाही. पण ज्यांनी ऐश्वर्य भोगलंय त्यांना पद गेले की बेचैन होतात होते. करोडो रुपयाची संपत्ती महाराज, मग आता उरलेलं आयुष्य बसून खावं, सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, नाही मिळाली तर महाराज काय काय घोटाळे करायचे. आणि हे ते करोडो रुपयाचे घोटाळे ते करतात आणि ते म्हणतात महाराज लोकांनी धंदे लावले. आहे की ते आमचं पसावर घुगऱ्या सर्रात मचमच. तुम्हाला कार्यक्रम ठरवताना म्हणलंय का मला 25,000 रुपये लागतील, मला एक गाडी घेऊन द्यावं लागेल 7 लाखाची. दिया उसका भला नाही दिया उसका भला, कुठं कमी कोण काही. माणसाचं कसं घेतेत मागच्या हातानं आणि आमच्या नावाचा बॉम्ब बाबू बस बस मोरीला गोळा दिल्ली दरवाजा मोकळा. 2-3 दिवस झाले मला सारखे फोन होत, तब्येत बरोबर नाही, चक्रावी पडताना पैसे जास्त घेतल्यामुळे. म्हणून माझ्यापेक्षा ही जास्त घेते, त्यांना काहीच कसं होत नाही. हा मलाच कसं काय होतंय. मला वाटतंय ना देव असा वनवन फिरणारे, ऐका लक्षपूर्वक, वनवन फिरणाऱ्या 33 कोटी देवाचा राजा जो इंद्र होता, त्याची सत्ता गेली, त्याचं ऐश्वर्य गेलं, त्याचं रंभा मेनका उर्वशी निरुत्तमा घृताची शची इंद्राणी प्राची या अष्टमुख्य नायका अमृतपान हे सगळा थाट गेल्यामुळे ते म्हणलं हे माझं हीच कटलं, मग ह्याचं काय करावं. समोर तर त्यात सत्ता चालत नाही, कारण सजीवाकडून निर्जीवाकडून घरात बाहेर दिवसा रात्री मरत नाही, त्याला आता काय करावी. त्याची बायकोच सोडली, ती जंगलात नेली, ती गरोदर 5 महिन्याची थरथर कापू लागली. ती आपला स्त्री मला काय म्हणून, मी बाई माणूस नाही, मला तुझ्या नवऱ्यानं आम्हाला त्रास दिला. हे जे उमेदवार निवडून आलेले पळवायचे ते आपण नाही शिकलो, हे इंद्रानं शिकविले आपल्याला. माणसं फोडाफोडीच कोणी शिकविले, डिवाइड अँड रूल. इंग्रज मनानं शिकले नाही का, आपल्या धर्मातून शिकलेले. तुम्हाला वाटते का सगळं आपल्याकडून. ते बरोबर त्यानं ती बाई आणली. 2च दिवस झाले ना, मनसेची बाई शिवसैनिकांनी पडली नाशिक मध्ये, कोणाला पंचायतच. शीत त्यावेळेस पासून अजून हे तुम्ही अजिबात समजून जाऊ नको. काही माणसं होते महाराज दुनिया बिघडली, पोर आजकालचे दिवस नाही, ही बिघडलेली आवला रातची नाही. हिरण्यकशिपूच्या हिरण्यक्षाच्या पोटची. अजिबात विचार करत जाऊ नका, वाईट वाटूनच घेत जाऊ नका तुम्ही. हे काट्या कोपाट्या मनाला आलेत का, हेच कुठंतरी बीबीएम पडलं असेल ना. एक जण म्हणला एवढं देवाचं नाव शरीराला नरेंद्र दाभोळकर आणि ते श्याम मानव आणि ते देव नाही म्हणते, चलत राहते. वेद नावाचा, ऐका, वेद नावाचा ध्रुवबाराच्या नात्यातला माणूस होता. त्यानं देवच नाही, धर्म नाही, माझी पूजा करा, माझ्या मूर्त्या करा आणि माझीच उपासना करा, हे त्यानं त्या काळात सांगितले. आणि त्याच्या पोटी पृथ्वीराजा पुन्हा जन्मला. अजिबात महाराज पुराणे पहा, पाहिली पुराणे दाखवलेली. हातामध्ये वज्र घेतलं, नार ती बाई खाली मांगावर बसली, इतक्यामध्ये कानावर स्वर पडला, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण सामर्थ्यवान. नामाच्या चिंतने 12 मोठा पळती विकली. वर हात उचललेला बाईला मारणार, तुकडा करणार, मुंडक उडवणार, वज्र तेजपुंज दधीची ऋषीच्या हाडाच. हात वरच्यावर अमरनाथ ते दृश्य पाहिलं. नारद ऋषीने सांगितलं काय चाललंय ना आता, 100 यज्ञाची पुण्य, 33 कोटी देवाचा राजा इंद्रपद होणार, हे काय करतोस. या स्त्रीला मारतो, ही गरोदर बिचारी, तुला पुन्हा इंद्रपद मिळेल असं वाटतं का हिला मारल्यावर. अरे तुझा देवे गौडा होईल रे. देवे गौडा कळाला.
कसा काय चान्स लागला होता की महाराज पंतप्रधान व्हायचा? आता असून सुद्धा आमदार म्हणून निवडून येईन, पंतप्रधान राहिलेला पण चान्स लागला. मी म्हणतो पद मिळणं हा योग आहे आणि पद टिकवणं हा क्षेम. त्याच्याकरता काहीतरी लागतं, पण ते त्याच्याकडे नसल्यामुळे देवेगौडा होईल. ते म्हणला का ये बाई मारली आणखी 5-25 येत नाही, 100 यज्ञाच्या निर्दोष करण्यानं तुला जे इंद्रपद मिळालं. या बाईला मारल्यावर सगळ्या यज्ञाचं पुण्य मातीच आहे. म्हणजे कसं काय? एका बाईला मारलं, ऐक, गाडा भरून किडे मारल्यानंतर ज्या जीवजंतूची हत्या होते त्याचा हिशोब जर केला तर एका मेषवधाचं पाप लागतो. धर्मसिंधू नामक ग्रंथामध्ये 100 मेष मारल्यानंतर जितकं पाप लागते तितका एका वृषभवधाचं लागतं. 100 वृषभ मारल्यानंतर जितकं पाप लागतं तितकं एका गोवधाचं लागतं. 100 गायी मारल्यानंतर जितकं पाप लागतं तितकं एका स्त्री वधाचं लागतं. आणि 100 स्त्रिया मारल्यावर जितकं पाप लागतं तितकं एका गरोदर स्त्रीला मारल्यावर लागतं, त्या भ्रूण हत्येचं. म्हणून ज्या घरामध्ये भ्रूण हत्या घडते तिथली लक्ष्मी, तिथलं ऐश्वर निघून जातं, त्या घरामध्ये विकृती सरते. आणि ज्या डॉक्टरनं तो गर्भपात केला त्या डॉक्टरला केवढे श्रीमंत झाल्यावर त्याचे लेकर मंदबुद्धीन अपंगन कसे विचित्र होते जन्मल्यावर. ते मारूनही टाकता येईल, उपयोगाचंही नाही. ते म्हणते डॉक्टर साहेब नवरा बायको एवढे चांगले लेकर असं का झालं ते ज्या घरामध्ये सुना जाळण्यात येत असतील ना किती पाप लागत असेल. अरे माझ्या भागवतानं 1000 वर्ष अगोदर सांगितलंय बाबा. आज जे पाप प्रगट दिसतंय ना हे माझ्या भागवतानं 1000 वर्ष अगोदर सांगितलंय. एकदम पश्चाताप झाला. अरे बापरे नारद ऋषी, खरोखर माझं चुकलं, मोठ्या पापातून वाचलो, आता तुम्ही सुखरूपीला घेऊन जा. आणि नारद ऋषीच्या संगतीमध्ये ती 2 महिने राहिली आणि म्हणून गर्भावर नामचिंतनाचा संस्कार झाला. आणि ते लेकरू जन्मल्यानंतर ते नामधारक झालं. त्याच्या अगोदर तिला 3 मुलं होते. त्या कयाजूला 3 मुलं होते. नाव सुद्धा तुम्हाला माहित नाही. लाद, अनुलाद आणि सन्नाद आणि शेवटचा प्रल्हाद. प्रल्हादाचं नाव सगळ्या संतांनी महाराज अग्रगण्य. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश. का त्याचं नाव घेतलं सांगू का? आज आम्ही नामचिंतन करणारे, कीर्तन भजन करणाऱ्याला केवढा थाट आहे, केवढं कौतुक आहे. तुम्हाला ही महाराज लोक, टाळकरी लोक, माळकरी लोक, वारकरी लोक खरेच पारमार्थिक आहेत का ओळखायचं असेल तर सोपी युक्ती. माळकरी भजन्या, टाळकरी, कीर्तनकार, मृदंगवाला दिसला की दगडाला हाणायचा, त्याला पेटवायचं, काडी लावायची, इडली पाजवायचं, त्याला लाडू करंजा नामकं पाहिजे का दमकं पाहिजे, केवढं फरळा चालून ठेवलं. महाराजाला काय खाते कोणाच ठाऊ, हे देऊ का ती देऊ का, आल्या बरोबर हे इडली. किती जण भजन करतील सांगा. आणि परीक्षा घ्यायची असेल इथल्या लोकांना सांगतो अवश्य परीक्षा घ्या पण मी सोडून. माझ्या नका घेऊ. काही लोक म्हणले महाराज हे बरं तू मागे लढून हंपीचे कपडे सांगतो. अरे ज्याने कैवार घ्यायला पाहिजे शब्द आहे का, ज्याने कैवार घ्यायला पाहिजे दुःख झाल्यानंतर, ज्या बापानं बाप पितृक्षत्र म्हणून कैवार घ्यायला पाहिजे त्यानं त्या प्रल्हादाला भजन करतो म्हणून मारण्याचे प्रयत्न केले आणि संपूर्ण त्याचे प्रयत्न संपले. कड्यावर बोलून दिलं, अग्नीत जाळलं, उकळत्या तेलात टाकलं, उकळत्या पाण्यात टाकलं, शस्त्रास्त्राचा मारा केला, वाघ सिंहाच्या ताब्यात दिलं, हत्तीच्या पायाखाली दिलं, नागाच्या विळख्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर शेवट काय आदर सांगितलं, ह्याला विष पाजलं. अग्नी जाळी तरी नजरे प्रल्हाद हृदय गोविंद म्हणून. परमात्म्याचं चिंतन ते गोविंदाचं चिंतन. गोविंद गोविंद मना लागली याच्या मग गोविंद ते काय. तुम्हाला त्या नामचिंतनाची जिद्द जर लागली ना तर तुम्ही देव होता. हो देव. सांगा देव का नव्हती. काय कबीर महाराजांनी सांगितले, प्रेम जब अनंत हो गया तो रोम रोम संत हो गया. प्रेम जब
आमचे गरड गुरुजी आहेत ना, यांच्या गावात एक माळ्याचा मुलगा होता गणेश नावाचा. कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.